Okay, good morning, one and all. Today we are going to discuss how to find out the register details on websites, on how we can Google search the interfacing of particular peripheral with LPC 2148. Now you can see on the screen, Google, I started Google, and on the screen, I just typed keypad interfacing with LPC 2148. And I suggested three main websites where the tutorials are given really very systematically. First website is Binary Updates. Second website is Explore Embedded. And third website is OCFreak. For example, if I type here, Explore Embedded, Explore Embedded. If this particular tutorial is available on this, then you can find here that some tutorial is there. So I can open it in new tab. Suppose I type here OCFreak, OCFreak. Sometimes the tutorial of keypad interfacing is more systematically given on OCFreak. Maybe this may happen. So this way we can search the interfacing technique, because the register details we need to understand for each peripheral. Then and then only programming is possible. So in the last session, we discussed that how to program on-chip ADC, how to program on-chip DAC of LPC 2148. If we want to utilize these peripherals, ADC and DAC, we have to program these ADCs and DAC. So how to program? We have to first understand the registers associated with ADC and DAC. Once we understood, then we can do the programming. We can include those registers. We put some values in these registers, ADC DAC register, and then we can utilize the on-chip ADC and on-chip DAC of LPC 2148. Similarly, how to interface LED, how to interface LCD, how to interface keypad with 2148. Such tutorials are, lots of tutorials are available on Google. You can open any. Okay. In one of the tutorial, you may find that LED is connected to P0.0. In some other tutorial, you may find the LED is connected to P1.10. ठीक आहे ना. म्हणजे त्या प्रत्येक ट्युटोरियल मध्ये त्यांनी अज्युम केलेलं आहे की समजा पहिल्या ट्युटोरियल मध्ये एलईडी पहिल्या पोर्टच्या सुरुवातीच्या 3 पिनला आहे, दुसऱ्या एखाद्या ट्युटोरियल वाल्यांनी तेच एलईडी दुसऱ्या पिनला कनेक्ट केलेलं असेल, ते त्यांच्यावर डिपेंड. आपण पण फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल, UART programming in LPC 2148. Now you can watch on the screen. UART कशासाठी असतो? सिरियल ट्रान्सफर, सिरियल कम्युनिकेशन साठी. ठीक आहे. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोन एंटिटी हव्या असतात. ठीक आहे. तर आपल्याकडे LPC 2148 मध्ये दोन UART आहे, UART 0, UART 1. ठीक आहे. ते ट्रान्समिट आणि रिसिव्ह दोन्ही करू शकतात. त्याला क्लॉकची आवश्यकता नसते. फक्त बॉड रेट आपल्याला सेट करावा लागतो. बॉड रेट कशासाठी? की कितीच्या स्पीडने डेटा फ्रेम्स इकडून तिकडे गेल्या पाहिजे, दोन डिव्हाइसेस मध्ये एक्सचेंज झाल्या पाहिजे, यासाठी बॉड रेट सेट करावा लागतो. आणि याला दोनच पिन असतात, TXD आणि RXD, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर पिन. तर आतमध्ये दोन UART आहेत. त्या UARTचे फीचर्स तुम्हाला डेटा शीट मध्ये मिळून जातील. असं डेटाची फ्रेम फॉर्मॅट जनरली असते की नाही? बघा, डेटा फ्रेम फॉर्मॅट स्टार्ट बीट असतं, एक असेल किंवा दोन असेल, आपल्या मनावर. आपण ते प्रोग्राम मध्ये सांगावं लागतं की किती स्टार्ट बीट हवेत, किती स्टॉप बीट हवेत, पॅरिटी बीट हवेत की नाही. हे बघा, पॅरिटी बीट आहे इथे. CRC एरर चेक कोड काही टाकायचा का नाही, तर ते त्या मायक्रो कंट्रोलरचे जे रजिस्टर्स आहे त्याच्यामध्ये आपण ते टाकायचं असतं. आता इथे डेटा बिट्स किती आहेत? साधारणतः 8 डेटा बिट्स यांनी घेतलेत. ठीक आहे. तर आपल्याकडे अशी पण सोय आहे LPC 2148 मध्ये, 6 डेटा बिट्स पाहिजे असतील फ्रेम मध्ये किंवा 5 किंवा 4, ते सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे प्रोग्रामिंग करावी लागते. ठीक आहे. त्यानुसार तो मायक्रो कंट्रोलर किंवा ऑन चिप पेरिफेरल तसं काम करतो. आता फॉर एक्झाम्पल, सिरियल कम्युनिकेशन कसं चालतं? डिव्हाइस ए आणि डिव्हाइस बी. ठीक आहे. तर डिव्हाइस ए आपलं, आता आपण काय घेणार आहे आपल्या केसमध्ये? इथं आपण LPC 2148 मायक्रो कंट्रोलर घेणार आहे, आणि इथं काय घेणार आहे? PC. ठीक आहे. लॅपटॉप किंवा PC. आणि PCची UARTची RXDची पिन याच्या TXD पिनला, आणि याची TX पिन याच्या RXD पिनला जोडायची आणि ग्राउंड कनेक्ट करायचे. अशा पद्धतीने दोन डिव्हाइसेस एकमेकांशी सिरियल कम्युनिकेशन करू शकतात. समजतंय ना? हा, मग सिरियल. आणि तुम्हाला कोणताही प्रॅक्टिकल करायचं असो, मायक्रो कंट्रोलरला PCशी जोडावंच लागतं. म्हणजे UART वापरावाच लागेल, मायक्रो कंट्रोलरचा UART वापरावाच लागेल सिरियल कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण
LPC 2148 चे UARTs वापरायचे आणि आपल्याला जनरली बरेचसे जण UART 0 वापरतात PCशी जोडण्यासाठी. तर आपण UART 0च वापरूया, कारण त्याच्या संदर्भात भरपूर ट्युटोरियल मिळतात आणि प्रोग्रॅमिंगच्या व्हॅल्यू म्हणजे ह्या एखाद्या रजिस्टरमध्ये समजा 9600 बॉड रेट हवा आहे आपल्याला, बॉड रेट UART 0ला. तर बॉड रेट 9600 येण्यासाठी कितीने डिवाइड करायचं आणि रजिस्टरमध्ये कोणती हेक्स व्हॅल्यू टाकायची ती सुद्धा आपल्याला प्रोग्राम मध्ये मिळून जाते बऱ्याचशा ट्युटोरियल मध्ये. म्हणजे आपल्याला अगदी पाठ होऊन जातात त्या व्हॅल्यू, की बाबा UART आहे ना, मग अमुक 0x20 व्हॅल्यू टाकून द्या, किंवा अमुक रजिस्टर मध्ये 0x55 व्हॅल्यू टाकून द्या. असं एक फिक्स असतं पॅटर्न, त्यात काही वेगळं काही नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे पाठ नसतात करायच्या, आपण ते ट्युटोरियल समजून आपण समजून घेऊ शकतो. आता इथे बघा UART 0ला 2 पिन्स आहे TXD RXD. ते कुठे अवेलेबल आहे 0.0 आणि 0.1 आणि 1च्या कुठे 0.8 आणि 0.9. आता तुम्हाला माहिती आहे या चारही पिन सिलेक्ट कोणाच्या अंडर येतात, पिन सिलेक्ट 0च्या अंडर येतात. मग पिन सिलेक्ट 0चा वापर करून ह्या पिन्स आधी बाय डिफॉल्ट GPIO असतात, त्या GPIO वरून तुम्हाला काय करायचंय या फंक्शनसाठी TXD आणि RXD साठी कॉन्फिगर करायचे पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून. ते कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल पिन सिलेक्ट 0 रजिस्टर 32 बिटचा असतो. ठीक आहे, आणि तो पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिनचं काम बघतो, P0.0 to 0.15. ठीक आहे, म्हणजे एक पिन साठी 2 बिट आहेत आणि त्या 2 बिट मध्ये 00 किंवा 01 किंवा 10 किंवा 11 असं टाकायचं असतं, कारण प्रत्येक पिन 4 प्रकारचे काम करू शकते. तर ते तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं, मी सहज दाखवते. हे सुद्धा आपण ट्युटोरियल बघितलेले ऑलरेडी, तरी पण एकदा बघून घ्या. हे UART चे रजिस्टर्स आहेत, ट्रान्समिट होल्ड रजिस्टर, रिसीव्ह बफर रजिस्टर. त्यांचं काम काय, जो काही डाटा ट्रान्समिट करायचा आहे तो याच्यामध्ये ठेवावा लागतो आधी THR रजिस्टर मध्ये. ठीक आहे, कळतंय? हा, आणि जो काही डाटा दुसऱ्या डिव्हाइस कडून रिसीव्ह होणार आहे मायक्रो कंट्रोलरला, तो आधी कुठे येतो, या RBR नावाच्या रजिस्टर मध्ये येतो, रिसीव्ह बफर रजिस्टर. आणि हे दोन्ही रजिस्टर FIFO टेक्निक वर चालतात, फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग त्यांचे FIFO आधी आपल्याला काय करावं लागतात, एनेबल करावं लागतं. मग एनेबल करण्यासाठी सुद्धा एक रजिस्टर आहे FIFOचा. आणि इथं 0 का आलं, U0 THR, कारण UART 0 वापरायचं आहे म्हणून. जर आपल्याला UART 1 वापरायचं असतं तर इथं 0च्या जागेवर 1 आलं असतं. सो द सेम सेट ऑफ रजिस्टर्स आर ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर UART 1. आता तिसरा रजिस्टर काय आहे, UX. इथं जनरली आपण X म्हणायला पाहिजे. X म्हणजे एक तर 0 किंवा 1. ठीक आहे, एक जनरलाइज फॉर्म मध्ये आपण बोललं पाहिजे. So line control register, it is useful to decide how many stop bit you want, how many data bits you want, how do you want to enable parity select, break control, and DLAB bit, divisor latch access bit. DLAB bitचा काय उपयोग असतो रे, मागच्या सेशन मध्ये मी सांगितलंय काय का ते DLAB बिट ज्यावेळेस तुम्हाला बॉड रेट डिसाइड करायचं आहे, बॉड रेट डिसाइड करण्यासाठी हे दोन रजिस्टर आहे बघा, DLL आणि DLM. याच्यामध्ये सुरुवातीचे 16 बिट असतात, याच्यात 16 बिट असतात आणि हा 16 बिटचा रजिस्टर, असे 32 बिट. सो DLL प्लस DLM असं 32 बिटचं डिव्हिजर व्हॅल्यू तुम्ही ठरवू शकतात. म्हणजे PCLK तुमचा असतो की नाही, पेरिफेरल क्लॉक, तो तुमच्या UART पर्यंत येतो, पण PCLK डायरेक्ट UART ला चालणार नाही. म्हणून आपण काय करतो, PCLK ला डिवाइड करतो. मग कशाने, एखादी डिव्हिजर व्हॅल्यू आपण डिसाइड करतो. मग ती कोणती करायची, ती व्हॅल्यू तुम्ही या दोन रजिस्टर मध्ये टाकायची असते. म्हणजे डिव्हिजर व्हॅल्यू 32 बिटची आहे. ठीक आहे, 32 बिटची डिव्हिजर व्हॅल्यू तुम्हाला टाकावी लागते. त्यातले पहिले 16 बिट DLL मध्ये टाका आणि पुढचे 16 बिट DLM मध्ये टाका. बायनरीचं बोलतोय बरं का मी. हा, तर अशा पद्धतीने तुम्ही UARTचा LCR रजिस्टर वापरून DLL DLM सुद्धा वापरू शकतात. ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही डिव्हिजर व्हॅल्यू टाकत असतात कॅल्क्युलेशन करून, चेक करून तुम्हाला किती क्लॉक पाहिजे त्यानुसार. ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्हाला हे जे DLAB बिट असतं ना LCR मधलं, ते काय करावं लागतं, 1 करावं लागतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी उदाहरण दिलं तर दरवाजा उघडायचा, ठीक आहे, आपण आतमध्ये जायचं, रूम मध्ये काय काम असेल ते करायचं आणि काम झाल्यानंतर परत दरवाजा बंद करायचा. ठीक आहे, मग आता दरवाजा आपल्याला ओपन करायचा असेल तर DLAB बिट हे जे असतं ते 1 करायचं. म्हणजे त्यावेळेस काय करायचं, हे डिव्हिजर व्हॅल्यू आणि या रजिस्टर्स मध्ये व्हॅल्यू टाकून घ्यायच्या. आणि एकदा का आपलं बॉड रेट सेट झाला 9600, मग त्यावेळेस काय करायचं, हे जे बीट आहे हे 0 करायचं, म्हणजे लॅच करायचं. लॅच म्हणजे काय, कडी थोडक्यात. ठीक आहे, आणि नंतर FDR म्हणजे काय, बॉड रेट तुमचा एक्झॅक्टली 9600 तयार होणार नाही.
या फक्त या दोन रजिस्टरचा वापर करून एक्झॅक्टली 9600 होणार नाही, किंवा तुम्हाला एकदम फ्रॅक्शनल चेंज करायचं आहे 9601 किंवा 9599 असं फ्रॅक्शनल चेंजेस जर करायचे असले तर हा रजिस्टर सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये दोन बिट्स आहेत, डिवाइड ऍड व्हॅल आणि मल व्हॅल. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू काहीतरी टाकायची जेणेकरून आपल्याला फ्रॅक्शनल चेंजेस बॉड रेट मध्ये करता येतात. सो बॉड रेट साठी हे दोन रजिस्टर्स महत्वाचे, ऍक्च्युअल 3, DLL, DLM आणि FDR. ठीक आहे, आणि लाईन कंट्रोल साठी LCR, ट्रान्समिट आणि रिसीव्ह साठी RBR आणि THR. असं पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रॅक्टिकल एक्झामला मी तुम्हाला हे विचारणार आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली तुम्हाला सगळं सगळं हेच सांगा ते सांगा असं नाही, पण कोणत्या रजिस्टरचं काय काम आहे, DLAB बिट कुठं आहे, बॉड रेट कसा डिसाईड करायचा, पॉप्युलर व्हॅल्यू कोणती टाकतात, अशा पद्धतीने मी तुम्हाला विचारेल. ठीक आहे, याच ट्युटोरियलमध्ये बघा बॉड रेटचा फॉर्म्युला सुद्धा दिला आहे. काय फॉर्म्युला आहे, तुम्हाला जो काही बॉड रेट हवा आहे 9600 पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे किंवा जास्त पाहिजे. आता हे फिक्स असतं PCLK, जनरली 15 मेगाहर्ट्झ लोक तयार करून ठेवतात प्रोग्रामिंग करून. CCLK PCLK आठवत आहे ना. हा, मग नंतर तुम्ही DLL आणि DLM बिट आहे, हे 16 बिटचा डिव्हिजर आहे आणि हा 16 बिट, असे 32 बिट तुम्ही फायनल करायचे असतात कॅल्क्युलेट करून. ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती, ही व्हॅल्यू माहिती, तर ही व्हॅल्यू DLL DLM ची 16 बिटची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू डिवाइड ऍड व्हॅल आणि मल व्हॅल या फायनल करायच्या, कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे, तुम्हाला राईट हँड साईड माहिती, लेफ्ट हँड साईडचे काही टर्म्स माहिती, त्यानुसार हे कॅल्क्युलेट करा. आणि यांच्या व्हॅल्यू जवळपास फिक्स आहे. जनरली लोक बॉड रेट 9600 वापरतात, मग ही व्हॅल्यू किती घ्यायची, ही व्हॅल्यू किती घ्यायची, हे सगळं जवळपास फिक्स आहे. तुम्ही कोणताही ट्युटोरियल ओपन केलं तर ती व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ती व्हॅल्यू आपण आपल्या प्रोग्रामिंगच्या वेळेस टाकून द्यायची, जास्त विचार करायचा नाही. ठीक आहे, आता बघा खाली दिलंय स्क्रीनवर बघा. लेट मी इरेज दिस. तुम्हाला त्या व्हॅल्यू पण आता दाखवून देतो याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला बॉड रेट किती हवा आहे, समजा 9600 बॉड रेट हवा आहे. ठीक आहे, तर बॉड रेट, आणि तुम्ही असं जनरली बरेच जण सेटिंग अशी करतात, बॉड रेट एवढा सेट करतात. PCLK समजा 60 मेगाहर्ट्झ आहे तुमचा सपोज, म्हणजे PCLK आणि CCLK सारखाचे, बरोबर. त्यासाठी काय केलं, डिवाइड ऍड व्हॅल, आठवा, सॉरी, VPBD व्हॅल्यू काय घ्यावं लागेल, काय घ्यावी लागेल, 001 होती, 01 घेतली का बरोबर CCLK आणि PCLK सारखा होतो. CCLK 60 असेल तर PCLK 60 झाला. डेटा बिट्स 8 घेतात जनरली, पॅरिटी बीट घेत नाही कोणी, स्टॉप बीट 1 घेतात. अशा पद्धतीने ह्या ट्युटोरियलमध्ये त्यांनी कॉन्फिगरेशन केलं, त्यानुसार किती व्हॅल्यू तयार होते बघू आपण. आणि हे कनेक्शन आहे बघा, इंटरनल सर्किट डायग्राम. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट प्रोग्राम बघूया, त्यांनी व्हॅल्यू कशा कशा घेतल्यात. हा बघा, हे इंटरफेसिंग आहे, हे तुम्हाला मी त्या दिवशीच्या सेशनमध्ये दाखवलंय. TXD RxD लाईन PC आणि LPC 2148 UARTच्या माध्यमातून जोडलाय. आता यांचा प्रोग्राम मोठा आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. आपले पण प्रोग्राम, आता आपण आपला स्वतःचा पण प्रोग्राम बघू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. पण सध्या या ट्युटोरियलमध्ये यांचा प्रोग्राम कसा आहे आपण बघू, आणि मग नंतर आपल्या प्रॅक्टिकलचे प्रोग्राम मी तुम्हाला शेअर करेल. काही बदल नसतो, फक्त एखादं फंक्शन त्यांनी main.c मध्ये डिफाईन केलेलं असतं. एखाद्या ट्युटोरियलवाल्याने main.c मध्ये फक्त कॉलिंग करतात फंक्शन, आणि त्यांचे डेफिनेशन्स वेगळ्या फाईलमध्ये टाकतात. हाच बदल असतो, वेगळा बदल नसतो. आता फॉर एक्झाम्पल इथे काय केलं यांनी बघा, सुरुवातीला काय केलं, हेडर फाईल इन्क्लूड केल्या, नंतर जे जे फंक्शन प्रोग्राम मध्ये वापरले ते डिक्लेअर केले. नंतर हा मेनचा ब्लॉक दिसतो, इथून मेन सुरू झालं बघा. नंतर क्लॉक इनिशियलाइज केलाय, म्हणजे CCLK आणि PCLK दोन्ही 60-60 यांनी घेतलेत. एखाद्या दुसऱ्या ट्युटोरियलवाल्याने CCLK आणि PCLK वेगळा घेतला असेल, जास्त त्याचा प्रश्न आहे, शेवटी आपल्या प्रोग्राम मध्ये आणखी वेगळा असेल. ठीक आहे, पुढे काय केलंय बघा, मग त्यांनी काहीतरी स्ट्रिंग पाठवली व्हाईल 1चा वापर करून. व्हाईल 1 कधी वापरतो आपण, इन्फानाइट लूप, म्हणजे कंटिन्युअसली तेच काम करून घ्यायचं असेल, कोणतं कंटिन्युअस काम होईल या लूप मधलं. मग स्ट्रिंग पाठवली काहीतरी UART वर. ठीक आहे, आणि डिले दिलाय. थोडक्यात LCD जोडलेला असतोच ना आपण, LCD वर काहीतरी स्ट्रिंग पाठवायची, हॅलो वगैरे काहीतरी, आणि मग डिले द्यायचा. मग तेवढा डिले जेवढा आहे तेवढं तोपर्यंत ती दाखवत राहील. नंतर बघा, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
आता इथे काय केलंय बघा, UART0 नावाचं, इनिट UART0 नावाचं एक फंक्शन डिफाईन केलंय आणि डिक्लेअर पण केलंय. ठीक आहे, इथं डिक्लेअर केलं, तर इथं डिक्लेअर केलं आणि इथं डिफाईन केलंय, बरोबर आहे ना. आता हीच डेफिनेशन एखाद्याला वाटलं का हेडर फाईल मध्ये टाकायची, तर हेडर फाईल मध्ये टाकू शकतो. त्यानुसार मेन डॉट सी छोटा होऊ शकतो. कळतंय का? हा, काय काय कोणते कोणते रजिस्टर्स वापरलेत बघा बरं या इनिट UART0 मध्ये. येस, एनीबडी? बघा, आधी सगळ्यात सुरुवातीला पिन सिलेक्ट 0 रजिस्टर वापरलाय. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू टाकली? हेक्साडेसिमल 5. हेक्साडेसिमल 5 म्हणजे बायनरी किती रे? बायनरी म्हणजे किती? 0 5 म्हणजे कसा? 0 1 0 1. कळतंय का? आता हा रजिस्टर किती बिटचा आहे? 32 बिटचा आहे, बरोबर आहे ना प्रदीप? 32 बिटचा रजिस्टर. तर त्या 32 बिट पैकी शेवटचे 4 बिट काय आहे? 0 1 0 1. कळतंय? आणि सुरुवातीचे बिट्स काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे. आता त्यांनी व्हॅल्यू कशी ठेवली? फक्त 0x5. आता ही हेक्साडेसिमलची व्हॅल्यू बायनरी मध्ये कशी लिहिणार ती? हे सुरुवातीचे सगळे 0 आणि शेवटचे 4 बिट 0 1 0 1. 5 म्हणजे काय? 0 1 0 1. आता हे दोन बिट्स कशाचं काम करतात? हे दोन बिट P0.0चं काम करतात, कॉन्फिगरेशनचं काम करतात. आणि हे दोन बिट कोणाचं काम करतात? हे P0.1चं काम बघतात, बरोबर आहे ना. हा, आता ही पिन जी आहे, ही पिन 4 काम करू शकते. 1 2 3 आणि 4. पहिलं काम काय असतं? GPIO नेहमी. मग त्यासाठी काय टाकावं लागलं असतं? 0 0. दुसरं काम काय ह्या 0.0चं? UARTचं TXD म्हणून. कळतंय? मग त्यासाठी आपण ते फंक्शन घेण्यासाठी 0 1 टाकला पाहिजे. टाकलाय का 0 1? येस, इथं 0 1 टाकलाय. या पिनच्या 2 बिट्स मध्ये पिन सिलेक्ट 0च्या 0 1 टाकलाय, म्हणजे बरोबर UART0चं TXDचं फंक्शन सिलेक्ट झालं. कारण इथं 1 0 जर टाकला असता या 2 बिट मध्ये, तर वेगळं फंक्शन सिलेक्ट झालं असतं. कारण एक पिन 4 काम करू शकते. पहिलं काम बाय डिफॉल्ट GPIO असतं 0 0 टाकल्यानंतर. तसंच 0.1 सुद्धा 4 काम करते. त्यापैकी पहिलं काम GPIO असतं, त्यासाठी 0 0 टाका. दुसरं काम या पिनचं 0.1चं UART0चं RxD म्हणून आहे, म्हणून इथं 0 1 आपण जर टाकला, हे बघा टाकलाय 0 1, बरोबर UART0चं RxD म्हणून ती पिन काम करणार आहे. आता हे प्रत्येक पिनने कोणते 4 कामं करायची हे पाठ नसतं करायचं. डेटा शीट डाउनलोड करायची, समोर ठेवायची, ती पिनचं स्ट्रक्चर बघायचं, कोणते 4 कामं आहे, त्यानुसार 0 1 किंवा 1 0 किंवा 1 1 टाकत जायचं. कुठे टाकायचं? पिन सिलेक्ट 0 किंवा पिन सिलेक्ट 1 किंवा पिन सिलेक्ट 2. ते बघायचं. त्या पिन पहिल्या 16 आहे का? या दोन्ही पिन कोणत्या आहे? पोर्ट 0च्या. या पिन्स कोणत्या आहे? पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिन पैकी, म्हणून आपण पिन सिलेक्ट 0 वापरला. नेक्स्ट शेवटच्या 16 पिन पैकी असतं तर पिन सिलेक्ट 1 इथं आला असता. कळतंय? हा, नंतर पुढचा रजिस्टर कोणता वापरला? U0LCR. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू टाकली? 0x83. आता ही एकदम स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. तिचं 83 आपण जर बायनरी मध्ये टाकलं, बायनरी मध्ये, तर बरोबर 8 बिटचे डेटा बिट्स तयार होतात. पॅरिटी बिट 1, स्टॉप बिट 1, DLAB बिट 1 होतं बघा, DLAB बिट. कळतंय का? आता LCR रजिस्टरचं तुम्हाला जर स्ट्रक्चर पाहायचं असेल, थांबा, तुम्हाला LCR रजिस्टरचं स्ट्रक्चर दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथे मी टाकतो UART आणि इथं टाकतो मी एक्सप्लोर एम्बेडेड. त्यांनी दिलेलं आहे ते. आता एक्सप्लोर एम्बेडेड मध्ये UART प्रोग्रामिंग जर मी ओपन केली, तर तुम्हाला ते LCR रजिस्टरचं स्ट्रक्चर इथे दिसून जाईल. आता हे FIFO कंट्रोल रजिस्टर आहे, हा LCR रजिस्टर आहे बघा. दिसतंय का स्क्रीनवर? असे 2-4 ओपन करायचे असतात, म्हणजे तुम्हाला लगेच समोर समजतं. आता बघा, मी इरेज करतो आधी हे स्क्रीनवरचं. आणि हेच प्रॅक्टिकल आहे. आता जे डिस्कशन करतोय ऍक्च्युली हेच प्रॅक्टिकल आहे आणि हेच थेरीचा पण पार्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रोग्राम शेअर केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की काय. आता बघा, LCR रजिस्टर मध्ये काय काय असतं रे? सगळ्यात पहिले जे 2 बिट्स असतात, वर्ड लेंथ सिलेक्ट आहे का नाही? 0 to 1. त्याच्यामध्ये जर आपण 1 1 टाकलं तर डेटा बिट्स किती होतात फ्रेम मध्ये? तुमच्या फ्रेम मध्ये स्टार्ट बिट, स्टॉप बिट, डेटा बिट्स असतात की नाही? आपल्याला डेटा बिट्स 8 पाहिजे. मग 8 असण्यासाठी सुरुवातीच्या 2 बिट्स मध्ये LCRच्या 32 बिटचं रजिस्टर आहे, 1 1 टाकलं का 8 बिट येऊन जातात. स्टॉप बिट हवंय का? येस. 1 असेल तर 0 टाका, 2 स्टॉप बिट हवे असतील तर 1 टाका इथे. ठीक आहे, 2 नंबरला.
स्क्रीनवर तुमचा माऊस बघा माझा. पॅरिटी एनेबल, पॅरिटी सिलेक्ट, ब्रेक कंट्रोल, रिझर्व्ड आणि DLAB. आता हे DLAB बीट जे आहे 7व्या नंबरचं, तिथं 1 टाकला तरच तुम्ही युआरची प्रोग्रॅमिंगचे बॉड रेटची प्रोग्रॅमिंग करू शकतात, बॉड रेट सेट करू शकतात. म्हणजे थोडक्यात दरवाजा उघडायचा आहे, लॅच, डिव्हिजर, लॅच, ऍक्सेस बिट. ठीक आहे, दरवाजा उघडण्यासाठी इथं 1 टाकावंच लागेल. 1 टाकला तरच तुम्ही बॉड रेटचं कॅल्क्युलेशन करून DLL DLM रजिस्टर्स मध्ये, FDR रजिस्टर मध्ये व्हॅल्यू टाकू शकतात. आणि एकदा टाकून झाल्या, बॉड रेट सेट झाला की मग इथं हे DLAB बीट नंतर 0 करावं लागतं. कळतंय का? कळालं? हा, मग आता बघा आपण आपल्या ट्युटोरियल येऊ परत एकदा मगाच्या प्रोग्रॅमिंगच्या. बघा आता स्क्रीनवर. हा, इथे बरोबर जी व्हॅल्यू टाकली आहे, आधी सुरुवातीला पिन सिलेक्ट 0 वापरून आपण बरोबर त्या पिन P0.0 आणि 0.1 UART साठी कॉन्फिगर केल्या. LCR रजिस्टर वापरून त्याच्यात व्हॅल्यू काय टाकली 0x83, त्याने बरोबर 8 बिट्स. आता हे जर तुम्ही बायनरी मध्ये लिहिलं ना, ते बरोबर तुमच्या लक्षात येईल का कसं कसं झालंय नेमकं. बायनरी मध्ये लिहायचं 32 बिटचं स्ट्रक्चर लिहायचं. 3 म्हणजे काय, 3 म्हणजे काय 0 0 1 सॉरी 0 0 1 1, बरोबर आहे ना? कळतंय? आणि 8 म्हणजे काय, 8 म्हणजे काय 1 0 0 0, हे 4 बीट आणि हे 4 बीट, हा 3 आणि हा 8. आणि सुरुवातीचं काही दिलं नाही म्हटलं काय 0 0 0, असे 32 बीट लिहायचे, बरोबर समजतात. इथं 1 1 आल्यामुळे काय झालं, बरोबर डेटा बिट्स 8 सेट झाल्या. आले का 8 बिट्स? करेक्ट. मग अशीच तुम्हाला दाखवलं रजिस्टरचे सुरुवातीचे 2 बीट डेटा बिट्स ठरवतात, नंबर ऑफ डेटा बिट्स, बरोबर 8 बीट आले. नो पॅरिटी, स्टॉप बीट 1, DLAB बीट 1. ठीक आहे, म्हणजे आता हे जो 1 दिसतोय ना तुम्हाला, हा DLAB बीटचा आहे LCR रजिस्टर मधलं, ते बरोबर 1 टाकलं आपण. म्हणजे अशी व्हॅल्यू कोणती तयार झाली 0x83. ठीक आहे, असं. नंतर DLL रजिस्टर मध्ये काय टाकलंय, DLL रजिस्टर मध्ये काय टाकलंय 110 व्हॅल्यू टाकली हेक्साडेसिमलची. DLM मध्ये काय टाकलंय 1 टाकलंय. आणि FDR मध्ये काय टाकलंय हेक्साडेसिमल F1. F1 म्हणजे काय, F म्हणजे 1 1 1 1 आणि हा शेवटचा 1 म्हणजे काय 0 0 0 1. असं टाकल्यामुळं काय झालं, बरोबर मल व्हॅल 15 तयार झाली, डिवाइड ऍड व्हॅल 0 तयार झाली. ठीक आहे, कळतंय का? आता हे कशासाठी लागतंय, कारण फॉर्म्युला बघा ना तुम्ही. पुढे काय केलं LCR रजिस्टर मध्ये परत शेवट, आता मी तुम्हाला दाखवतो हे कॅल्क्युलेशन. LCR रजिस्टर मध्ये काय केलंय शेवटला 0xF. का बरं, म्हणजे इथे 2-3 रजिस्टर्स वापरून बॉड रेट एकदा डिसाइड झाला आणि त्यानंतर आपल्याला DLAB बीट काय करायचंय, आता DLAB बीट 0 करायचं. इथं 1 केलं होतं की नाही आपण, इथं 1 केलं होतं DLAB बीट, कारण आपल्याला बॉड रेटची प्रोग्रॅमिंग करायची होती. आता बॉड रेटचं काम झालं म्हणून आपण काय केलं, या LCR रजिस्टर मध्येच 0x0F व्हॅल्यू टाकल्यामुळे बरोबर तुमचा DLAB बीट 0 करून घेतला, म्हणजे लॅच करून टाकला. आता दरवाजा बंद केला, आधी दरवाजा उघडला होता इथे 1 टाकून, आता 0 टाकून बंद. म्हणजे थोडक्यात आता बॉड रेट चेंज होणार नाही. कळतंय का? अशा पद्धतीने याची प्रोग्रॅमिंग UARTचं प्रोग्रॅमिंग किंवा इनिशियलायझेशन करतात. आता इथं DLL DLM व्हॅल्यू ज्या आहे FDR या कॅल्क्युलेट करून घेतल्या आणि मग इथे टाकल्यात. ठीक आहे, ते कशा घेतल्यात बघा, याच्यानुसार घेतल्या, या फॉर्म्युल्यानुसार. हा जो फॉर्म्युला आहे ना बॉड रेटचा, ठीक आहे, त्या पॉप्युलर व्हॅल्यू आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आणि ते टाकून द्यायच्या प्रोग्रॅमिंग मध्ये. ठीक आहे, UARTचं प्रोग्रॅमिंग तुम्हाला कळालं, हे ऑलरेडी झालेलं होतं, पण तरी पण एकदा आपण डिस्कस केलं, कारण UART प्रत्येक प्रॅक्टिकलला लागतो. कळालं? एक मिनिट. आता आपण LCD LED थोड्या वेळ बघू पटकन, सेशन पण संपतंय. आणि परत त्याच लिंकने जॉईन व्हा. आता मी UARTचं बंद केलं, इथलं UARTचं बंद करतो आणि LED ब्लिंकिंगचं आपण बघूया हे ट्युटोरियल कसं दिलं यांनी. ते ऑलरेडी आपण झालेलं आहे, परत एकदा बघूया. Now the task is to blink the LEDs which are interfaced with LPC 2148. So how many LEDs? Maybe 1, maybe 2, maybe 3, maybe 8, maybe 16. Depends on the project requirement. आता यांनी कसं केलं या ट्युटोरियल मध्ये बघू आपण. यांनी सांगितलंय की आता LED जोडायचं आहे 2148 ला, म्हणजे 2148 च्या काही पिन्स आपल्याला GPIO कराव्या लागतील. जर नसेल तर बाय डिफॉल्ट ते GPIOच असतात. ठीक आहे, आणि किती टोटल पिन्स आहेत 2148 ला 64 पिन आहे. ठीक आहे,
LPC 2148 ला 64 पिन, त्यापैकी 45 पिन्स तुम्ही 45 पिन्स GPIO करू शकतात, बाकीच्या स्पेशल पर्पजसाठी आहेत. आणि सगळ्या 45 केल्याच पाहिजे असे काही कंपल्शन नाही. जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तेवढ्या पिन आपण GPIO करायच्या पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून, आणि बाकीच्या पिन्स वेगळ्या कामाला वापरायच्या. तर GPIO चे रजिस्टर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेले IOX पिन, IOX DIR, IOX सेट, IOX क्लिअर. ठीक आहे. आता याचा वापर करून आपल्याला ब्लिंकिंग करायची LED. आता सेट केलं, IOX सेट मध्ये 1 टाकला ह्या रजिस्टर मध्ये, तर बरोबर लॉजिकल हाय जातं, आणि IOX क्लिअर मध्ये जर 1 टाकलं तर तो लॉजिकल लो तयार करतो. म्हणजे एखादी LED एखाद्या पिनला कनेक्ट आहे, ठीक आहे, त्या पिनला हाय टाकला, हाय पाठवला तरच ती LED ऑन होईल, आणि लो पाठवला तरच ती पिन ऑफ होईल. मग हाय करण्यासाठी ती पिन X ह्या रजिस्टर मध्ये 1 टाकायचा, आणि लो करण्यासाठी एखादी पिन ह्या रजिस्टर मध्ये 1 टाकायचा. म्हणजे ह्या रजिस्टर मध्ये 1 टाकलं तर सेट होईल, पण 0 टाकून काहीच फायदा नाही. या रजिस्टर मध्ये 1 टाकलं तर पिन लो होईल, पण 0 टाकून काहीच फायदा नाही. 1 टाकावा लागतो, कळते. आणि हे 32 बिटचे रजिस्टर्स आहे. का बरं? पोर्ट 0 32 पिनचा आहे, मग हे रजिस्टर पण 32 बिटचे, म्हणजे एक पिनला 1 बिट. ठीक आहे. याला पण सगळ्यांनाच फक्त पिन सिलेक्ट रजिस्टर मध्ये लक्षात ठेवा, एका पिनला 2 बिट आहे, कारण 00 किंवा 01 टाकावं लागतं ना फंक्शन सिलेक्ट करायला. आता यांचा प्रोग्राम असेल तर बघूया आपण. आता यांनी काय केलंय, P0.10 ला LED लावलाय. मग थोडक्यात ही पिन त्यांनी काय केली असेल, GPIO केली असेल. ठीक आहे. आणि तिला काय केलंय, IOX डायरेक्शन कंट्रोल रजिस्टरने काय केलं, आउटपुट पिन म्हणून डिक्लेअर केलं असेल. नंतर IO सेट वापरून सेट केली, नंतर डिले दिला, परत IO क्लिअर वापरून ती पिन लॉजिकल लो केली, ऑफ केला, आणि अशा पद्धतीने ब्लिंकिंग केलं. बघा, काय नाही याच्यामध्ये, काय नाही, छोटा प्रोग्राम आहे. यांनी काय केलं, IO डायरेक्शन रजिस्टर वापरून P0.10 आउटपुट पिन म्हणून कॉन्फिगर केली. काय आउटपुट? कारण आता शेवटी LED लावलाय म्हणल्यावर आउटपुट मायक्रो कंट्रोल आउटपुट देणार ना. जर कीपॅड असता तर ती पिन इनपुट करावी लागली असती. ठीक आहे. त्या पिनला जर कीपॅड असता जोडलेला तर ती पिन इनपुट करावी लागली असती. इनपुट करण्यासाठी काय करायचं, 0 टाकावा लागतो, आणि आउटपुट एखादी पिन आउटपुट करायची असेल तर 1 टाकावा लागतो, कळतंय. पण हे कुठं टाकायचं, IO डायरेक्शन कंट्रोल रजिस्टर मध्ये. इथं IO0 आहे, म्हणजे ती पिन पोर्ट 0 ची असली पाहिजे, म्हणून तसं केलंय. आणि हा काय प्रकार आहे रे, लेफ्ट शिफ्ट बाय 10. 1 इज लेफ्ट शिफ्टेड बाय 10. का बरं? कारण हा जो 1 असतो हा हेक्साडेसिमल आहे ना. मग हा कसा लिहितो आपण, 0 0 0 1. हेक्साडेसिमल 1 म्हणजे बायनरी, म्हणजे असं. पुढचं काय दिलंय का नाही, मग आता पुढचं काय असणार आहे, 0 0 0 0. त्याच्या पुढचं काही दिलंय काही नाही, तर मग काय असणार आहे, 0 0 0 0. कळतंय. असं सगळं 32 बिटचं स्ट्रक्चर तुम्ही तयार करू शकता. आता हा लेफ्ट शिफ्ट बाय 10 म्हटलंय, मीन्स व्हॉट, दिस फर्स्ट बीट, इच बीट इज शिफ्टेड बाय 10 टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजे आता हे बीट जर मी लेफ्टला पाठवलं 1 बीटने, 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने, 6 ने, 7 ने, 8 ने, 9 ने, आणि 10 ने. कळतंय का? म्हणजे कितवी पिन बरोबर, कितव्या पिनला 1 जाईल, ही 0.0, 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9, आणि ही बरोबर 0.10 ला काय गेला आता, 1. म्हणजे अशा लेफ्ट शिफ्टिंगचा वापर करून सुद्धा एखादा रजिस्टर भरला जातो. किंवा आपल्याला वाटलं की लेफ्ट शिफ्टिंग नाही वापरायची, आम्हाला डायरेक्ट हीच व्हॅल्यू टाकायची, तर काय टाकायची, ह्या 4 बीट मध्ये 1 इथे ना, म्हणजे थोडक्यात काय टाकावं लागलं असतं, 0 1 0 0 म्हणजे काय, येस 8 ना, का 4 4 4, हे 4 बीट 0, आणि हे 4 बीट 0, म्हणजे एक्स, इथं एक्स येईल आणि इथं 0 येईल. सो 0x400 अशी जरी व्हॅल्यू इथे टाकली असती लेफ्ट शिफ्टिंग न करता, तरी सुद्धा बरोबर 10वी पिन काय झाली असती, तुमची आउटपुट म्हणून कॉन्फिगर झाली असती. कारण हे 4 पिन, या 4 पिन, आणि बरोबर 10वी पिनला 1 जातो, म्हणजे ती पिन. अशा पद्धतीने IO क्लिअरनी काय केलं परत, म्हणजे थोडक्यात अशी पण काही जणांची प्रोग्रामिंगची पद्धत आहे. काही जण काय करतात, एक्झॅक्ट हेक्स व्हॅल्यू तयार करतात आणि त्या रजिस्टरमध्ये टाकतात. काही जण लेफ्ट शिफ्टिंगचा वापर करून एक बीट, शेवटचं एक बीट पुढे पुढे शिफ्ट करून ती पिनला ऍक्सेस करतात. ठीक आहे. IO क्लिअरनी काय केलं, तीच पिन क्लिअर केली, डिले दिला, किती वेळ तुम्हाला LED ऑफ ठेवायचा. नंतर काय केलंय, IO सेट वापरून परत तीच पिन लेफ्ट शिफ्टिंग वापरून सेट केली, परत एकदा डिले दिला. असं सगळं व्हाईल 1 मध्ये ठेवलंय. व्हाईल 1 इज व्हॉट, इन्फानाइट लूप.
म्हणजे काय होईल, ऑफ डिले ऑन डिले ऑन ऑफ असं ब्लिंकिंग चालू राहील. आता किती रजिस्टर्स वापरले, आयो डायरेक्शन वापरला, आयो क्लिअर वापरला, आयो सेट वापरला, बस एवढंच. आता हा जो डिले सॉफ्टवेअर डिले तयार केला, हाच डिले जर तुम्हाला टायमर्स वापरून जर केला तर एक ऍक्युरेट एवढा डिले तयार होईल. सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरून तुम्ही ऍक्युरेट डिले तयार करू शकता. टायमर जर वापरला तर ऍक्युरेट डिले तुम्ही तयार करू शकतात. आणि इथं काही नाही, हेडर फाईल इन्क्लूड केल्यात, एखादा फंक्शन डिक्लेअर केलाय, डिले नावाचा फंक्शन डिक्लेअर केलाय. आता हा डिले तर काय मायक्रो कंट्रोल थोडीच माहिती डिले म्हणजे काय, याचं डिफाईन करावं लागेल कुठेतरी, डिले नावाचं फंक्शन, त्याची डेफिनेशन लिहावी लागेल. सो यू माइट हॅव अंडरस्टूड दिस LED blinking. Is it correct? So the next task is we need to go for, yes, we need to go for LCD interfacing and keypad interfacing. मग ते आपण चेक करू कोणतं ट्युटोरियल एखादं चांगलं असेल तर. मी नंतर तुम्हाला आपले प्रोग्राम शेअर करेल main.c चे, LCD चे, कीपॅडचे किंवा जे काय असेल GSM GPS. तर ते तुम्ही ह्या फंडामेंटल्सवर ते ऑटोमॅटिक चेक करू शकतात, बघू शकतात. ठीक आहे, समजतंय का प्रदीप? ऑडिओ चालू कर ना 2 मिनिटं. हॅलो. हा, तर आता मी तुम्हाला काय करेल, प्रोग्राम शेअर करेल main.c चे. आणि त्या दिवशी ट्युटोरियल शेअर केले होते बघा मी, एक पुण्यातले सर आहे त्यांचे, तर त्याच्यात सुद्धा त्यांनी प्रोग्राम एक्सप्लेन केलेला आहे. सहज एकदा बघा, ते बघितलं पाहिजे, आपल्याला नॉलेज मिळालं पाहिजे. नॉलेज फार महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि एकदा एक मायक्रो कंट्रोल कळाला का बाकी सगळे मायक्रो कंट्रोल आरामशीर कळतात. आणि फंडामेंटल्स आहेत हे. याच्यामध्ये तुम्हाला गेट एक्झामला सुद्धा क्वेश्चन्स असतात. तुमच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉबसाठी ज्या टेक्निकल राऊंड्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मायक्रो कंट्रोलचे फंडामेंटल्स विचारतात. इव्हन तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जरी जॉब केला तरी तुम्हाला तिथं हार्डवेअरवर जर सेक्शनवर टाकलं तर त्याला सुद्धा खूप डिमांड आहे. खूप म्हणजे हार्डवेअर इंजिनियर्स मिळत नाही आजकाल. कळते, सॉफ्टवेअर इंजिनियर्स भरमसाठ मिळतात पण हार्डवेअर इंजिनियर्स मिळत नाही. मग त्याच्या सुद्धा हे फंडामेंटल्स गरजेचे आहेत. तर आता हा सेशन माझा संपतोय एखाद्या मिनिटात. तर ह्याच लिंकने परत एकदा जॉईन व्हा. सो वी विल डिस्कस हाऊ टू इंटरफेस LCD अँड हाऊ टू इंटरफेस कीपॅड. ओके, सो immediately join for the next session. So today, now I end this particular session and we'll go for next session. Thank you.